वेलकम टू योग गप्पा. सो आजचा प्रश्न आहे स्पेशल एकदम. 60 इयर्स ऑफ एज आणि तरी एवढा फिटनेस. मी बघितलंय तुम्हाला कुठलीही औषधं नाहीत, कुठलेही आजार पण नाही. टचवूड. मी जितक्या लोकांशी बोलते प्रत्येकाला आज डायबिटीज आहे, शुगरचे इश्यूज आहेत, BP आहे, कोलेस्ट्रॉल आहे. पण तुम्हाला आणि सरांना मी नेहमी बघितलंय फिट. आजही तुम्ही पायऱ्या चढून स्टुडिओमध्ये येता. सो काय राज आहे तुमच्या फिटनेसचा? काही ऑडियन्ससाठी सांगा, टिप्स सांगा प्लीज. फिटनेसचा राज म्हणजे तसं बघायला गेलं तर योग ही आम्ही एक जीवनशैली म्हणूनच अंगीकारलेली आहे. कारण जोपर्यंत जीवनशैली म्हणून योगाकडे बघत नाही तोपर्यंत तो एक केवळ व्यायाम करण्याचा भाग असणं ही केवळ कवायतीप्रमाणे केली जातील किंवा प्राणायाम हा तेवढ्या इंटेन्सिटीने केला जात नाही. तर त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर योग ही एक जीवनशैली म्हणजे सकाळी तासभर योगा करायचा आणि दिवसभर कसंही वागायचं याला काही अर्थ नाही आहे. तर तो दिवसभर जगला पाहिजे. योग जगणं महत्वाचं आहे. ते कसं करता तुम्ही? आता तुम्ही जे म्हटलं की योग जगणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी काय? त्याच्यात आपल्या आयुर्वेदामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे की तुमचं ब्रेकफास्टची वेळ कुठली असावी, कसा ब्रेकफास्ट असावा, दुपारचं लंच कसं असावं, डिनर कुठल्या वेळेला घ्यावं, लवकर घेतलं तर त्याचे अजून काही फायदे आहेत. तर ह्याप्रमाणे जर तुमचं दिवसाचं शेड्यूल तुम्ही हे केलं, प्लॅन केलं तर त्याचा निश्चित परिणाम अनुभवता येतो. गेली 25 वर्ष मी आणि सर आम्ही दोघंही हे फॉलो करत आहोत. आता पुढे बाहेरगावी गेलं तर थोडंसं इकडे 20% इकडे तिकडे होतं, पण ऍट द लेवल बेस आम्ही 80 to 90% त्याला रुटीनला स्टिक राहण्याचा प्रयत्न करतो. सो जर मी तुम्हाला विचारला एनी 3 टिप्स, कुठल्या 3 टिप्स की दिवसात किंवा लाईफस्टाईल मध्ये आपण फॉलो केलं तर आपण फिट राहू शकतो, मेडिसिन फ्री राहू शकतो, तर त्या 3 टिप्स कुठल्या असतील? तर त्या 3 टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या म्हणजे पहिलं म्हणजे तुमचा ब्रेकफास्ट हा बल्की असावा. जसं पूर्वजांनी आपल्या न्याहारीचा पायंडा घातलेला आहे त्यानुसार ब्रेकफास्ट जर बल्की आणि तो न्यूट्रिशियस असेल तर त्याचा परिणाम हा दिवसभरच्या तुमच्या लाईफस्टाईल, दिवसभरच्या जे तुमचं शेड्यूल आहे त्याच्यावरती चांगला होऊ शकतो. नंतर दुपारचं लंच ही पण वेळा ठरलेल्या असाव्यात. कुठल्याही वेळेला जर घेतलं तर त्याचे त्रास होणारच आहे. तर त्या दृष्टीने लंच आपल्याला प्लॅन करायला पाहिजे. पण हेवी जर ब्रेकफास्ट केला असेल आणि ऍक्टिव्हिटी लेवल जर हाय नसेल तर लंच स्किप झालं तरी तुम्हाला त्रास होणार नाहीत, पण ब्रेकफास्ट स्किप झाला तर निश्चित त्याचे परिणाम आज आपण बघतो लेडीजमध्ये सेंट्रल ओबेसिटी. सेंट्रल ओबेसिटीचं मेन कारण आहे तुमच्या लेडीज आज ब्रेकफास्टच स्किप करतात आणि दुपारचं लंच करून मग मस्त हाणल्या की झोपून जातात आणि त्याचा परिणाम मग शरीरात फॅट्स वाढायला होतो, सेंट्रल ओबेसिटी डेव्हलप होते. आणि रात्रीचं जेवण हे बिफोर 8 o'clock म्हणजे 6 to 8 हा लेटच आहे, पण त्याच्या जर अलीकडे घेतलं तर ह्याचा परिणाम हा अशा प्रकारे जर दिनचर्या तुमची असेल, जसं आयुर्वेदात सांगितलेले आहे दिनचर्या, ऋतुचर्या, ह्याला खूप महत्व आहे. हे आम्ही मॅक्झिमम दोघेही फॉलो करत आलेलो आणि त्याचंच मला वाटत असेल की मेडिकेशन विरहित. आणि आम्ही दोघांचे आमच्या ध्येय होतंच की सेकंड इनिंग आपली ही मेडिकेशन विरहित असली पाहिजे. एक्सलेंट. तुमच्या सेकंड इनिंगसाठी ऑल द बेस्ट आणि हेच इन्स्पिरेशन आम्हालाही मिळू दे. सो दिस वॉज इट, द सेकंड सेशन, जिथे आपण प्रश्न विचारला की मेडिसिन फ्री कसं जगावं आणि त्याच्या टिप्स आपल्याला मिळाल्या. थँक्यू सो मच. तुमचे क्वेश्चन्स कॉमेंट्समध्ये नक्की पोस्ट करा.